नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं राहुरी ॲग्री अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत. मी डॉक्टर संदीप भुसारी, पेंटर अँड डायरेक्टर ऑफ आवर राहुरी ॲग्री अकॅडमी. बघा, बऱ्याच दिवसांपासून बरेच सारे विद्यार्थी कॉल मेसेज वगैरे करत होते की जी काय आपली राहुरी ॲग्री अकॅडमीची जी काय राज्यसेवा 2026 साठी पूर्व परीक्षा असणार आहे त्यासाठी बॅच केव्हा लॉन्च होते. ठीक आहे, यासाठी बरेच सारे विद्यार्थी कॉल मेसेज वगैरे करत होते. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे, जे काय आपली राहुरी ॲग्री अकॅडमीची राहुरी पॅटर्न ऑनलाईन बॅच फॉर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठी ही जी काय बॅच आहे, ही बॅच आपण 15 फेब्रुवारी पासून आपण सुरू करत आहे. ठीक आहे, तर ह्या बॅच मध्ये काय काय डिटेल्स असणार आहे त्या सगळ्या आपण डिटेल्स शॉर्टली या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तुम्हाला या बॅच मध्ये कोण कोण फॅकल्टी असणार आहे, ठीक आहे, याची फी काय असणार आहे, हा कोर्सला ऍडमिशन घ्यायचंय तर कुठं तुम्हाला ऍडमिशन वगैरे भेटणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेल ह्या बॅच मध्ये बघणार आहोत. आता राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्या पूर्व परीक्षेमध्येच आपली ऍग्रिकल्चरची एक्झामिनेशन येते. ठीक आहे, ऍग्रीची पूर्व परीक्षा येते, सोबतच एफएसओची जी काही एक्झामिनेशन आहे त्याची सुद्धा हीच पूर्व परीक्षा आहे. त्यासोबतच जी काही आपली फॉरेस्टची एक्झामिनेशन आहे त्याच्यासाठी सुद्धा हीच पूर्व परीक्षा आहे. आणि बाकीच्या जे काही सिव्हिलच्या एक्झामिनेशन वगैरे असतील त्या सगळ्या एक्झामिनेशनसाठी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा ही एकच कॉमन परीक्षा सगळ्यांसाठी होत असते. मग सध्यासाठी आता बघा, बरेच सारे विद्यार्थी कॉल मेसेज वगैरे करतायत, विचारतायत की जे काय आपल्या ऍग्रीच्या जागा आहेत, फूड सेफ्टीच्या जागा वगैरे आहेत त्या सर येणार आहेत का आणि केव्हा येणार आहेत. आता बघा, मला एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक क्लिअर मेसेज द्यायचा आहे. आयोगाने सुद्धा हे डिक्लेअर केलेलं आहे की जी काही आपली ऍग्रीची ऍड असेल किंवा बाकी इतर कोणत्याही जागा वगैरे असतील, हे आयोग पूर्व परीक्षा होईपर्यंत किंवा पूर्व परीक्षेचा निकाल लागेपर्यंत केव्हाही आयोग त्या ठिकाणी काय करू शकतं, ह्या जागा ऍड करू शकतं. तेव्हा आपल्याला ह्या एक्झामिनेशनसाठी किंवा ही जी काही पूर्व परीक्षा आहे याचा सिरियसली आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे. आता जर आपण लास्ट टाइमच्या 258 जागा वगैरे जर बघितल्या तर त्या सुद्धा जागा सुरुवातीला नव्हत्या. त्यावेळेस आपण खूप सारे लोकांनी प्रयत्न वगैरे केले आणि त्यावेळेस त्या जागा त्या ठिकाणी ऍड झाल्या. 2024च्या जर 258 जागा वगैरे जर बघितल्या तर ह्या सुद्धा सुरुवातीला जागा वगैरे ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये नव्हत्या. खूप सारे आपण प्रयत्न केल्यानंतर त्या ठिकाणी त्या जागा ऍड झाल्या होत्या. आणि त्याच्यानंतर आयोगाने आता क्लिअर सांगितलेलं आहे की या ठिकाणी ह्या जागा केव्हा पण ऍड होऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला प्रीचा अभ्यास करणं त्या ठिकाणी, सिरियसली अभ्यास करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे, आता बरेच विद्यार्थी कॉल मेसेज वगैरे करतायत की ऍग्रीच्या जागा ऍड होणार आहेत का किंवा ऍग्रीच्या जागा ऍड होण्याकरता प्रयत्न वगैरे करा. आता मला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला परत एकदा क्लिअर सांगतो की ऍग्रीच्या ज्या जागा आहेत, ठीक आहे, त्या येण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत. आणि त्यासाठी मी वैयक्तिक असेल आणि आपली पूर्ण राहुरी ॲग्री अकॅडमीची टीम वगैरे असणार आहे. जसं 258 जागा येण्याकरता आपण प्रयत्न केले होते, मी वैयक्तिक प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी पाठपुरवठा केला होता. त्याच पद्धतीनं ही जी काही 2026च्या ज्या काही जागा वगैरे असणार आहे याच्यासाठी सुद्धा मी वैयक्तिक असेल किंवा आपण जे काही सगळे मिळून जे काही इफोर्ट्स घेणार आहोत त्याच्यासाठी मी पूर्णपणे माझा पाठिंबा असणार आहे आणि मी ऍक्टिव्हली सुद्धा त्या ठिकाणी पार्टिसिपेट असणार आहे. मला हे व्हिडिओच्या माध्यमातून हे आवर्जून सांगत आहे मी, का कारण की बरेच सारे विद्यार्थी त्या ठिकाणी कॉल मेसेज वगैरे करत आहे. सध्या बाकी बॅचेसचा लोड वगैरे असल्यामुळे मी थोडेसे त्या गोष्टी वगैरे ज्या आहे थोडंसं तिकडं अजून लक्ष दिलेलं नाही. माझ्या आता ही एक बॅच असेल, बाकीची फॉरेस्ट एमपीसीची आपली बॅच वगैरे सुरू आहे. आता ऍग्रीचे जस्ट इंटरव्ह्यू वगैरे झाले, रिझल्ट वगैरे लागले, आपली कृषीची बॅच वगैरे चालू आहे. आणि बाकीच्या ज्या काही बॅचेस वगैरे आहे बऱ्यापैकी ह्या सगळ्या बॅचेसचं वर्क माझं आता थोड्या दिवसामध्ये संपत आहे. त्याच्यानंतर मी 2026 साठी ऍग्रीच्या ज्या जागा असतील त्या जागा येण्याकरता ऍक्टिव्हली त्या ठिकाणी पार्टिसिपेट वगैरे होणार आहे. त्याच्यामुळं हे आवर्जून मी सांगत आहे कारण की भरपूर सारे विद्यार्थी कॉल मेसेज करत आहेत. ठीक आहे, तर आता ही बॅच वर बोलूया आपण. ही जी काय आपली राहुरी पॅटर्न राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच असणार आहे ह्याच्यामध्ये कोण कोण तुम्हाला असणार आहे, ठीक आहे, याची वैशिष्ट्य वगैरे काय असणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी डिटेलमध्ये बघू. आता बघा, मी डॉक्टर संदीप भुसारी, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, आता बघा, या बॅच मध्ये मी ऍडमिनिस्ट्रेटिव्हचा या ठिकाणी रोल करणार आहे, मी मॅनेजमेंटमध्ये असणार आहे. या ठिकाणी मी कोणताही सब्जेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी शिकवणार नाही. ठीक आहे, तर मी कोणताही सब्जेक्ट या ठिकाणी शिकवणार नाही. जे काही टीचिंगसाठी आपण सेपरेट त्या ठिकाणी फॅकल्टी ठेवलेली, जवळपास ऍव्हरेज जवळपास 7 ते 10 वर्षापर्यंत आपले जे काही फॅकल्टी आहे यांना राज्यसेवेमध्ये टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे एकदम कोर एक्सपर्ट फॅकल्टी तुम्हाला या बॅच मधून मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर आता बघा, बॅचची वैशिष्ट्य काय, ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच होणार आहे. ठीक आहे, आता ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच होणार आहे. तर ह्या बॅच मध्ये बघा, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच, मग एक लाईव्ह व्हिडिओ प्लस त्या ठिकाणी रेकॉर्डेड व्हिडिओ किती
किंवा रेकॉर्डेड व्ह्यूज किती, तर या ठिकाणी आपण ते अनलिमिटेड त्या ठिकाणी व्ह्यूज ठेवलेले आहेत. ठीक आहे. मग या ठिकाणी याची व्हॅलिडिटी किती असणार आहे, तर 1 वर्षापर्यंत याची काय असणार आहे, व्हॅलिडिटी असणार आहे. ह्या बॅच मध्ये तुम्हाला बघा वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा असेल, वैयक्तिक मी असेल किंवा आपली प्रत्येक सब्जेक्टची जी काही फॅकल्टी असणार आहे, प्रत्येक फॅकल्टीचं तुम्हाला मार्गदर्शन जर घ्यायचं असेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक फॅकल्टीकडून आपल्या वैयक्तिक मार्गदर्शन वगैरे घेऊ शकता. ठीक आहे. सोबतच बघा आता पीडीएफ नोट्स बघा, ही जी काही बॅच आहे आपली प्रथमतः ही ऑनलाईन पद्धतीनं त्या ठिकाणी आपण रन करणार आहोत. फक्त ऑनलाईन ही बॅच असणार आहे आपली, ऑफलाईन पद्धतीनं ही बॅच नसणार आहे. आता बघा ह्या ज्या काही नोट्स असणार आहे तुम्हाला पीडीएफ प्लस त्या ठिकाणी पीपीटी नोट्स तुम्हाला अवेलेबल होणार आहे. ठीक आहे. प्रिंटेबल पीडीएफ त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होतील. त्याच्यानंतर जे काही तुम्हाला डाऊट्स वगैरे असतील, ठीक आहे, काही अडचणी वगैरे असतील, तर त्यासाठी सुद्धा आपण काय करणार आहे, रेग्युलर सेशन घेणार आहोत. म्हणजे सिलेबस एकदा स्टार्ट केलाय आणि कम्प्लीट पुढे सिलेबसच चाललाय असं नाही, तर अधूनमधून तुमची जशी रिक्वायरमेंट असेल तसे डाऊट सेशन वगैरे आपण घेणार आहोत. वैयक्तिक मी सुद्धा तुमच्याशी इंटरॅक्शन वगैरे करणार आहे. ओव्हरऑल बॅच मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील किंवा ज्या काही अडचणी वगैरे येतील त्यासाठी मी तुमच्यासाठी त्या ठिकाणी जनरली तुम्हाला काही गोष्टी सजेस्ट वगैरे करायच्या असतील, ठीक आहे, अदर दॅन फॅकल्टी किंवा मॅनेजमेंट रिलेटेड वगैरे गोष्टी वगैरे असतील, तर जनरली तुम्हाला फ्रीली त्या ठिकाणी डिस्कस माझ्याशी करता येईल. त्याच्यानंतर बघा या बॅच मध्ये आपण 10 टेस्ट सिरीज 10 टेस्ट सिरीज त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड करत आहोत. आता बघा हे पूर्णपणे डिटेल म्हणजे कोर्स प्लॅन आपला जो काही कोर्स प्लॅन कशा असणार आहे किंवा कोर्स प्लॅन वर्क कसं असणार आहे हे पूर्णतः आपण जे काही प्रत्येक सब्जेक्टचा टीचर असणार आहे आपले, हे प्रत्येक टीचर त्या ठिकाणी पूर्णपणे कोर्स कसा रन होणार आहे, त्यांचा सब्जेक्ट कशा पद्धतीनं रन होणार आहे, टेस्ट सिरीज वगैरे कशा पद्धतीनं रन होणार आहे, हे पुढे आपण बॅच वगैरे आता आपली उद्यापासून रेग्युलर होते, तर त्या रेग्युलर बॅच मध्ये आपण सगळ्या गोष्टी या बघणार आहोत. ठीक आहे. त्यासाठी आपले प्रत्येक टीचर असतील त्या सब्जेक्टचं इंट्रोडक्शन देतील, कोणते टॉपिक त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे, कोणत्या टॉपिकवर आपल्याला भर द्यायचा आहे, पीआयक्यू वगैरे कसे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी बारीक सारीक गोष्टी आपण बॅच मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर सीसॅट विषयाचा समावेश आता बघा जनरली जर आपण बघितलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांना जे फ्रेशर विद्यार्थी वगैरे असतील सीसॅट ह्या विषयाचा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येतो. तर ह्या बॅच मध्ये आपण सीसॅट या विषयाचा सुद्धा त्या ठिकाणी समावेश केलेला आहे. बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी काय होतं सीसॅट हा विषय घेतला जात नाही, तर आपल्या बॅच मध्ये तो सुद्धा काय असणार आहे, इन्क्लुडिंग असणार आहे. त्याच्यानंतर अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शक या बॅच मध्ये आपल्याला तज्ञ आणि त्या ठिकाणी अनुभवी मार्गदर्शक भेटणार आहे. कारण की या ठिकाणी जर आपण बघितलं जवळपास 7 ते 10 वर्षापर्यंतचा आपल्या वेगवेगळ्या टीचरचा त्या ठिकाणी राज्यसेवेमध्येच काय आहे तो आपला टीचिंग एक्सपिरियन्स आहे. म्हणजे असं नाही इतर कोणत्या तरी एक्झामिनेशनला शिकवलंय आणि उगच त्या ठिकाणी येते आणि आपल्याला बळच त्या ठिकाणी शिकवलं जाते, असं कधीही होणार नाही. आपला राहुरी पॅटर्न, ठीक आहे, हा जो काही राहुरी पॅटर्न आहे हे राहुरी पॅटर्न वरच आपली बॅच आधारित असणार आहे. आता ज्या लोकांना माहित नाही त्यांना राहुरी पॅटर्न काय, तर राहुरी पॅटर्न त्या ठिकाणी आपल्याला मॅक्झिमम सिलेक्शन वगैरे मॅक्झिमम आपले पोरं कसे पास होतील यावर तर कॉन्सन्ट्रेट असतं आणि स्टुडंट ओरिएंटेड आपण त्या ठिकाणी काय करत असतो, सगळ्या ऍक्टिव्हिटी करत असतो. यामध्ये जर बघितलं तर आता जे काय आपली राहुरी पॅटर्न आहे आपल्याला माहिती आहे, मेन्स परीक्षा आपण बघितल्या, मेन्स परीक्षेमध्ये प्रत्येक विषयासाठी आपण सेपरेट टीचर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो. मग तसंच पूर्व परीक्षेसाठी सुद्धा आपण प्रत्येक सब्जेक्टसाठी त्या ठिकाणी सेपरेट टीचर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला असा एकही सब्जेक्ट नसेल का त्या ठिकाणी तुम्हाला डबल डबल टेबल टेबल त्या ठिकाणी एकच सब्जेक्ट आहे, ठीक आहे, एकच टीचर आहे आणि 3-3 4-4 विषय घेतायत असं कधीच त्या ठिकाणी होणार नाही. ठीक आहे. तर त्या ठिकाणी अनुभवी आणि तज्ञ त्या ठिकाणी मार्गदर्शक आपल्याला या बॅच मधून त्या ठिकाणी आपल्याला प्रोव्हाइड होणार आहे. मग आता जर पुढे जर आपण बघितलं तर समजा आपल्याला बघा फॅकल्टी वगैरे जी आहे ती फॅकल्टी जर आपण बघितली तर या ठिकाणी बघा जे काय आपले त्या ठिकाणी फॅकल्टी मेंबर आहेत, ठीक आहे, या ठिकाणी गणेश खेडकर सर, ठीक आहे, गणेश खेडकर सर बघा जे काय आपले बॅचची मॅक्झिमम जबाबदारी गणेश सरांनी स्वतः घेतलेली आहे आणि या ठिकाणी सर आपल्या जबाबदारीनं ही बॅच कंप्लीट करून देण्यासाठी त्या ठिकाणी तत्पर असणारे, वैयक्तिक मी पण असणारे, बट एक लिडरशिप म्हणून बॅचचे लीडर आपले गणेश सर असणारे आणि गणेश सर तुम्हाला इतिहास आणि चालू घडामोडी हे 2 सब्जेक्ट त्या ठिकाणी शिकवणार आहेत. आता गणेश सरांनी वेगवेगळ्या अकॅडमीज वगैरे असतील, ठीक आहे, वेगवेगळ्या एक्झामिनेशन वगैरे असेल, त्याच्यामध्ये कोर आपले राज्यसेवा एक्झामिनेशन वगैरे असेल, ह्याच्यामध्ये सरांना जवळपास 6 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे. तर मग या ठिकाणी जो काही तुम्हाला सब्जेक्ट वगैरे असणार आहे इतिहास आणि करंट अफेअर्स हे चांगल्या पद्धतीने आपला कव्हर करून आपले गणेश सर देणार आहेत. सोबतच ओव्हरऑल तुमच्या ज्या काही अडचणी वगैरे असतील त्यासाठी सुद्धा सर तुम्हाला अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सिद्धार्थ डावकर सर बघा
ठीक आहे. सामान्य विज्ञानचे एक खूप फेमस टीचर आहेत, ठीक आहे, सिद्धार्थ डावकर सर. तर आपल्याला सायन्सचा पार्ट जो आहे तो सिद्धार्थ डावकर सर त्या ठिकाणी शिकवणार आहेत आणि सरांना सुद्धा जवळपास 7 वर्षांचा त्या ठिकाणी टीचिंग एक्सपिरियन्स असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अखिलेश खिस्ते सर. अखिलेश खिस्ते सर खूप जबरदस्त त्या ठिकाणी आपल्याला जॉग्राफी शिकवण्याचं काम करणार आहेत, ठीक आहे. मग याच्यामध्ये महाराष्ट्राचा जॉग्राफी असेल, इंडियाचा असेल, ठीक आहे, पूर्ण वर्ल्डचा जॉग्राफी वगैरे असेल, त्याच्यातले कोणते टॉपिक करायचे, ठीक आहे, त्याच्यातले एक्झाम ओरिएंटेड असेल किंवा एक्झामसाठी इम्पॉर्टंट टॉपिक कोणते आहेत, म्हणजे कमीत कमी टायमिंग मध्ये कशा पद्धतीनं मॅक्झिमम आउटपुट आपल्याला घ्यायचंय, तर हे सगळे जे काय आपले टीचर आहेत त्याच अर्थाने सगळे प्रयत्न वगैरे करणार आहे. तर अखिलेश खिस्ते सर आपल्याला जॉग्राफी हा विषय शिकवणार आहे आणि जवळपास सरांना 7 वर्षांचा या ठिकाणी जॉग्राफी शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे. तुम्ही ज्यावेळेस म्हणजे सगळ्याच टीचरच्या बाबतीत सांगतो, तुम्हाला असा एकही सब्जेक्ट नसणार याच्यामध्ये का जो तुम्हाला समजला नाही असा, म्हणजे सगळे सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी एकदम परफेक्ट शिकवले जातील. त्याच्यानंतर सागर करे सर, ठीक आहे, हे नाव सगळ्यांनाच नोन आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर पॉलिटी हा जो विषय आहे, राज्यशास्त्र हा विषय शिकवण्याचे काम आपल्याला सागर करे सर करणार आहेत, ठीक आहे. ऍग्रिकॉस स्वतः सर ऍग्रिकॉस आहेत आणि खूप सारं टीचिंग एक्सपिरियन्स सरांना आहे. सोबतच सरांचा सुद्धा खूप मोठा एक प्लॅटफॉर्म आहे, ठीक आहे. तर आपल्या रिक्वेस्ट खातर आणि सरांची सुद्धा खूप दिवसापासून डिमांड होती की सर तुम्ही बॅच वगैरे चालू करा. एक सरांच्या आग्रस्तव सुद्धा आपण ही जी काय बॅच आहे ही बॅच आपण या ठिकाणी चालू केलेली आहे, ठीक आहे. आणि सरांना सुद्धा जवळपास क्वालिटी या विषयाचा आणि करंट अफेअर्स सुद्धा सर घेत आहेत. तर जवळपास बघा 7 वर्षांचा त्या ठिकाणी सरांना टीचिंग एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर बघा प्रीतम पाटील. प्रीतम पाटील सर या ठिकाणी आपल्याला अर्थशास्त्र शिकवण्याचं काम करणार आहे, ठीक आहे. अर्थशास्त्र त्या ठिकाणी शिकवण्याचं काम करणार आहे आणि जवळपास प्रीतम पाटील सरांना 7 वर्षांचा अर्थशास्त्र शिकवण्याचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. जर आपण अर्थशास्त्रातले म्हणजेच इकॉनॉमिक्स, ठीक आहे, इकॉनॉमिक्सचे त्या ठिकाणी तज्ज्ञ किंवा फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हटलं तरी त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही, ठीक आहे. त्यानंतर अभिषेक ठिगळे सर, सीसॅट. सीसॅट हा विषय अभिषेक ठिगळे सर त्या ठिकाणी शिकवणार आहेत आणि सरांचा जवळपास 10 वर्ष त्या ठिकाणी टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे. अशा पद्धतीनं जे काय आपले प्रत्येक सब्जेक्टसाठी सेपरेट त्या ठिकाणी फॅकल्टी असणार आहे आणि या बॅचचे आपले लीडरशिपचं काम जे करणार आहेत ते आपले गणेश खेडकर सर करणार आहेत, ठीक आहे. म्हणजे तुमचे टीचिंग असेल किंवा इतर बाकी प्रॉब्लेम वगैरे असतील त्या सगळ्यांसाठी एक रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून वैयक्तिक मी आणि गणेश सर असेल आणि प्रत्येक विषयांसाठी बाकीची ही जी काही फॅकल्टी आहे, ठीक आहे, हे सगळे लोक जे असणार आहे हे सगळे प्रत्येक विषयासाठी आपापल्या विषयासाठी इव्हन आम्ही दोघं वगैरे असेल त्या पूर्ण बॅचसाठी आम्ही दोघं सगळे रिस्पॉन्सिबल असणार आहेत. तर अशा पद्धतीनं ही जी काही सगळी फॅकल्टी आहे हे आता तुम्ही या ठिकाणी बघितलंय प्रत्येकाला जवळपास 6 ते 7 किंवा 10 वर्षापर्यंतचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. अशा पद्धतीनं म्हणजे असं नाही की कुठंतरी नवीनच फॅकल्टी आहे आणि मग आपण बॅच वगैरे सुरू केली, असं बिलकुल नाही. तर सगळ्या लोकांना जवळपास 7 ते 10 वर्षांचा या ठिकाणी टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे खूप जबरदस्त आपण त्या ठिकाणी नियोजन करून ही बॅच रन करणार आहे. मला फक्त या ठिकाणी बॅचचं इंट्रोडक्शन द्यायचंय. प्रत्येक सब्जेक्टचं कोर इंट्रोडक्शन असेल, पूर्ण स्ट्रॅटेजी असेल, काय अप्रोच आपण ठेवला पाहिजे, ओव्हरऑल राज्यसेवा पूर्व परीक्षा आपल्याला क्रॅक करायची त्यासाठी काय अप्रोच असला पाहिजे, या सगळ्या डिटेल्स आपल्याला बॅच सुरू झाल्यानंतर प्रत्येक सब्जेक्टच्या असतील. प्रत्येक सब्जेक्टच्या बाबतीत ते आपले जे काही टीचर आहेत, जे काही आपले रिस्पॉन्सिबल फॅकल्टीज आहेत ते काय करतील त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे सविस्तर इन्फॉर्मेशन त्याबद्दलची त्या विषयाबद्दलची देतील. त्याबद्दलची जी काही स्ट्रॅटेजी वगैरे असणार आहे या सगळ्या एक त्या ठिकाणी डिटेलमध्ये डिस्कस होईल सुरुवातीला, ठीक आहे. आता बघा ह्या बॅचला बरेच विद्यार्थी आहेत, त्यांनी ऍडमिशन पण घेऊन ठेवलेलं आहे. बट बघा आता जी काही आपली बॅच आहे बघा, ही फर्स्ट 100 स्टुडंटसाठी ह्या बॅचची फी आपण काय केलेली आहे 4,499 रुपये. 4,499 रुपये या बॅचची आपण फी ठेवलेली आहे, ठीक आहे. आता फर्स्ट 100 स्टुडंट त्या ठिकाणी झाल्यानंतर परत ह्या बॅचची जी काही फी आहे ही जवळपास आपली 5,000 रुपये या बॅचची फी असणार आहे आणि ह्या फी मध्ये तुम्हाला सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी असणार आहे. जसं की आपला पेपर फर्स्ट असेल, पेपर सेकंड असेल, सीसॅट, जीएस वगैरे सगळे विषय ह्या फी मध्ये तुमचे कव्हर होणार आहेत, ठीक आहे. आता समजा ह्या बॅचला तुम्हाला ऍडमिशन वगैरे घ्यायचंय किंवा फॅकल्टी विषय असेल किंवा अदर अजून तुम्हाला डिटेल्स वगैरे असेल, अजून तुम्हाला माहिती वगैरे मिळवायची असेल तर खाली तुम्हाला प्रत्येक स्लाइडवर एक कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 7028276969. या नंबरवर तुम्ही कॉल असेल, व्हॉट्सअप कॉल वगैरे असेल, मेसेज वगैरे असेल तर हे केव्हाही तुम्ही करू शकता आणि त्या बॅच बद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही मिळवू शकता. आता बघा ही जी काही बॅच आहे ह्या बॅचला कसं प्रोसेड करायचंय किंवा कशा पद्धतीने ऍडमिशन घ्यायचंय, तर जे काय आपलं प्ले स्टोअर आहे, प्ले स्टोअर असेल
तर त्या ठिकाणून काय करायचं, तुम्ही राहुरी ऍग्री अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुमच्या डिटेल्स त्या ठिकाणी टाकल्यानंतर पुढे तुम्हाला जे काही स्टोअर हा त्या ठिकाणी टॅब येईल, त्या स्टोअरवर क्लिक केल्यावर वेगवेगळे कोर्सेस वगैरे तुम्हाला दिसल. आणि या ठिकाणी जो काही आपला राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 बॅच, ठीक आहे, पूर्व परीक्षा 26 बॅच ही बॅच आहे. आणि ही बॅच वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी बाय नाव हा ऑप्शन येईल. आणि तिथं बाय नाव केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी ह्या बॅचला एनरोलमेंट होऊ शकता. किंवा त्या ठिकाणी जर तुम्हाला ही प्रोसेस जास्त किचकट वाटत असेल तर सीधं तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी 7028276969 या नंबरवर त्या ठिकाणी काय करू शकता, कॉल किंवा मेसेज वगैरे तुम्ही करू शकता. तुम्हाला इकडून सुद्धा ऍडमिशन दिलं जाईल जर तुम्हाला ऍपवरची प्रोसेस जास्त किचकट वाटत असली. आता बऱ्याच लोकांना ते फॅमिलियर झालेले आहेत लोक, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना डायरेक्ट ऍपवरून सुद्धा कोर्स घेतला तरी काही हरकत नाही. बट जर तुम्हाला त्या ठिकाणी किचकट प्रोसेस वाटत असेल तर या कॉन्टॅक्टवर तुम्ही काय करू शकता, संपर्क साधू शकता. ठीक आहे. आता देन बघा, या ठिकाणी मी एक शॉर्टली त्या ठिकाणी तुम्हाला एक इंट्रोडक्शन या बॅचचं पूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ही जी काय बॅच वगैरे आहे, ही बॅच आपली केव्हा कम्प्लीट वगैरे होणार आहे, ठीक आहे, टेस्ट सिरीजचं त्या ठिकाणी नियोजन वगैरे काय आहे, हे नियोजन वगैरे असून हे डिटेल सगळं तुम्हाला त्या ठिकाणी आपण उद्याचे जे काही फर्स्ट सेशन असणार आहे त्या सेशनमध्ये आपण आपले गणेश सर आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये परत एकदा त्या ठिकाणी सांगणार आहेत. ठीक आहे, टेस्ट सिरीजचं काय प्लॅन असणार आहे, कोणते सब्जेक्ट केव्हा होणार आहे, किंवा एकंदरीत लेक्चरचं शेड्यूल वगैरे कसं असणार आहे, त्या सगळ्या गोष्टी उद्याच्या लेक्चरमध्ये सर डिलिव्हर करतील. ठीक आहे. आपला बघा जे काही आपला चॅनल आहे आता युट्यूबच्या चॅनलमध्ये टेलिग्रामची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक वगैरे दिलेली. आपला जो काही युट्यूब चॅनल आहे, इथून पुढे येणारे जे काही इंट्रोडक्टरी व्हिडिओ वगैरे असतील त्या संदर्भाची डिटेल इन्फॉर्मेशन वगैरे असेल तर ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर भेटेल. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आपला जो काही युट्यूब चॅनल आहे तो सुद्धा सबस्क्राईब करा. आणि त्या ठिकाणी परत याच्या व्यतिरिक्त जर काही तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर आपला 7028276969 हा नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू सो मच. भेटूया बॅचमध्ये.